चला सामन्याला होईल सुरुवात. खूप खूप धन्यवाद वैभव भोपी सर यांचा आवाज. अतिशय रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळाला. रोमांचक सामन्यामध्ये विजय मिळवला तो नारेन टीमने. मनपूर्वक अभिनंदन. तेवढाच सामना रंगवला आपल्या समालोचनाच्या माध्यमातून वैभव भोपी सरांनी. खरं तर हीच समालोचकाची गुणवत्ता आहे. तुम्ही एखाद्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना किती वेळ खिलवून ठेवता, खेळाडूंना किती प्रमोट करता, खेळाडूंचा किती उत्साह वाढवता, यावरतीच भरपूर लक्ष केंद्रित केलं जातं आणि हेच अपेक्षित आहे. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. भावार्थ 11 श्रीराम शिरडोन आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान नावडे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय नावडे टीमने घेतला आहे आणि रायगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांतजी खानावकर सुद्धा या मॅच मध्ये इन ऍक्शन असतील. पहिलाच बॉल समोर लॉंग ऑफला, बरोबर एक टप्प्यावरती फिल्डर आलाय, त्याला हुलकावणी देऊन बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. तेजस चौधरी आणि रोशन पवार. ओ, वेगवान बॉल, गतीवरती स्वार होऊन बॉल टाकला जातोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा हलका बाहेर वळवला जातोय बॉलला. आउट स्विंगिंग बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एका गतिमान बॉलर कडून हीच अपेक्षा आहे. तुमची लाईन, तुमची लेंथ, ॲक्युरसी तुमच्याकडे असायला हवी, तर तुमच्या गोलंदाजीला अर्थ आहे, नाहीतर सर्व अनर्थ आहे. राईट ऑफ द विकेट. आणखीन एक गतिमान बॉल, तेवढ्याच ताकदीने मारल्या बॉलला लॉंग ऑफ मध्ये. पुन्हा फिल्डर नाहीये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनफिल्ड क्लिअर करून बॉल चालला आउटफिल्डच्या बाहेर. चौकार. बरोबर 2 वाजून 4 आता घड्याळामध्ये झालेत. अजून 2 सामने इथून पुढे बाकी राहतील. या मॅच नंतर आणखीन 2 फ्रेश सामने असतील. ओ, ऑन साइडला खडे खडे प्रहार, चाबुक शॉट, बॉल लॉंग ऑन सीमा पार, षटकार. 2 चौकारानंतर आला हा षटकार. काय पर्सनॅलिटी आहे, जबरदस्त फटकेबाजी सध्या सुरू असलेली पाहायला मिळते. तेजस चौधरी. ओ, आणखीन एक ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅटचा संपर्क होत नाहीये. गोलंदाज साहिल खानावकर वरती केलेलं आक्रमण आता मात्र तो थोडासा बाजूला सारून या मॅच मध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतोय. कोणी पाहिले, खरं तर रायगड क्रिकेट हे असंच आहे. पहिला सामना खेळण्यासाठी रात्री 2 वाजता यावं लागते मैदानावरती. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळायचा होता. बॉल जास्त वरती लिफ्ट झालाय. फिल्डर बॉल जवळ पोहोचेल तोपर्यंत मात्र बॉल सेफली लँड करतोय. 1 रन मिळाली. 1 सोबत 2 घेतल्या आणि 2च्या मदतीने ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये साहिल खानावकरने धावा खर्च केल्या तब्बल 16. 16 विदाउट एनी लॉस. टीम भावार्थ 11 श्रीराम शिरडोन. स्पर्धेचे केले आयोजन मोरिया संघानी, मोरिया क्रिकेट संघानी, या ग्रामस्थ मंडळानी या स्पर्धेला दिलंय योगदान. अप्रतिम दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आयोजन नियोजन अतिशय उत्तम आहेच, तेवढीच खरं तर कौतुक करावं लागेल मोरिया क्रिकेट संघाचं, ज्यांनी मात्र ही स्पर्धा आज आपल्या भेटीला आणली.
सेकंड ओव्हरमध्ये यश खानावकर आपल्याला पाहायला मिळेल. वन ऑफ द फायनेस्ट यंग टॅलेंटेड प्लेअर फ्रॉम टीम जे हनुमान नावडे. युवा जिगरबाज खेळाडू आहे, परंतु आज पुन्हा एकदा आपल्या वेगवान गोलंदाजीच्या बळावरती या मॅचमध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न तो करेलच, शंका नाही यामध्ये. परंतु समोर असलेले बॅट्समन तितक्याच ताकदीचे आहेत, जे आतापर्यंत तळ ठोकून उभे आहेत मैदानामध्ये. जणू पायांवरती खिळेच ठोकलेत की काय. बाद होण्याची शक्यता आतापर्यंत त्यांनी वर्तवून दिलेली नाहीये. राईट आर्म ओव्हर, खोलात टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस, ऑन साईडला ड्राईव्ह केला, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. काऊ कॉर्नरला 1 रन पूर्ण केली जाते. थ्रो थोडासा खराब आला, परंतु बॅकअप होतं. प्रशांत खानावकर त्यांनी सांगितलं की बॉलची दिशा थोडीशी बदलली आहे, त्यामुळे बॅकअपची आवश्यकता असेल. सिंगल एक धाव आली टीमची टोटल. सिंगलने पुढे जात असताना धावा 17. स्ट्राईक रोटेट झालेले आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती तेजस चौधरी, एक आक्रमक बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅटर, 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत, त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स थोडासा हाय आहे या मॅचमध्ये. त्यावेळेस राऊंड द विकेट लेफ्ट हँडेड बॅटरसाठी जाणं पसंत करेल यश खानावकर. लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा प्रतिम फटका, कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलेला. 2 धावांसाठी प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडकडे, डेंजर एंडला धावला होता, परंतु बॉल बरोबर डोळ्याच्या वरती लागला अशी अपेक्षा आपण करूया. चेहऱ्यावरती तर लागलाय, परंतु अपेक्षा आहे अंपायर प्लीज विचारपूस करा. डोळ्यात जर लागला असेल तर थोडी काळजी घेण्यास सांगूया, कारण की प्रत्येक आजकाल खेळाडूला आपण पाहतो मैदानावरती इंजुरी नंतर देखील खेळणं ते पसंत करतात, परंतु अशाच गोष्टी कधी कधी घातक ठरतात आपल्याला. यस, पाणी ना मैदानामध्ये. चला 12वा खेळाडू. थ्रो डायरेक्टली झाला होता, बरोबर कव्हर्स मधून थ्रो आला, परंतु थ्रो जसा टप्पा पडला ना तसा मात्र जाऊन चेहऱ्यावरती आदळला बॅट्समनच्या. रोशन पवार त्या ठिकाणी मात्र थोडस इंजर आपल्याला दिसतोय, परंतु आता या इंजरीतून तो लवकर सावरेल अशी आशा आपण करूया. कारण प्रत्येकाला असं वाटतं या संपूर्ण मॅच मध्ये आपला खेळ चांगला व्हावा, कोणत्याही प्रकारची दुखापत आपल्याला होऊ नये. आणि स्पर्धेचं उद्घाटन करताना ज्यावेळेस मात्र या खेळपट्टीला, या भूमीला आपण श्रीफळ अर्पण करतो ना, त्यावेळेस आयोजनकर्त्यांकडून हेच मागणं मागितलं जातं की जेवढ्या पण दिवस ही स्पर्धा खेळली जाते तेवढ्या स्पर्धेमध्ये एकही खेळाडू अपघातग्रस्त न होता, एकही खेळाडू इंजर्ड न होता यशस्वीरित्या ही स्पर्धा पूर्ण व्हावी, हेच मागणं, हे साकडं मात्र या भूमातेला केलं जातं. आणि आता सेफ आहे असं दर्शवत आहे. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क वरती यश खानावकर, लेफ्ट हँडेड बॅटर साठी. तेजस चौधरी तयार. ओ, यावेळेस पहा पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम फटका, पण यावेळेस थोडीशी बॅट बरोबर वरती होती. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉल बरोबर फिल्डरच्या वरून निघून गेलाय एक्स्ट्रा कव्हरला. सिंगल एक धाव आली टीमची टोटल. 1 ने पुढे जाते, धावा 20. 24 नो लॉस. 1.3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपला. यश तयार, लेफ्ट हँडेड राईट हँडेड बॅटरसाठी पूर्णतः साईड चेंज करून गोलंदाजी तो करतोय. यावेळेस पुन्हा एकदा पहा, चपराक लगावलीये, चाबूक फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे 4 रन मिळतील. कव्हर्स मधून आले 4 धावा आणि इथे मिळालाय चौकार. चार धावा मिळाल्या, टीमची टोटल 24. 24 विदाउट एनी लॉस. भावार्थ 11 श्रीराम शिरडोन. टॉस जिंकला जे हनुमान नावडे टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. खोलात टाकला होता बॉल, गॅप मध्ये शोधले आणि इथून देखील बॉल फरार, सीमा पार. हा मिळाला आणखीन एक दमदार आमदार चषकाचा चौकार.
सर्वत्र खरं तर आमदार चषकाची चर्चा सुरू आहे, कारण की नेहमीच आपण पाहतो पनवेल तालुक्यामध्ये मोस्ट ऑफ आमदार चषक याच नावाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. कोलाट टाकला होता बॉल, पुन्हा एकदा खोदून काढायचा होता, रनआउटला चान्स नाही. एक धाव आली. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्यात 29 रन्स विदाउट एनी लॉस. तेजस चौधरी आणि रोशन पवारचं ज्यामध्ये कौतुक होईल. तेजस चौधरीच्या आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आणि रोशन पवारचा 2 चौकारांचा समावेश असलेला खेळ टीमला 29 पर्यंत घेऊन गेलाय. तिसरा गोलंदाज कोण असेल, कोणावरती प्रशांत खानावकर विश्वास ठेवतील, हे देखील पाहणं तेवढंच उत्सुकतेत राहील. कुठेही जाऊ नका. शॉर्ट ब्रेक नंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या सेवेमध्ये येऊ. तोपर्यंत ऐकूया डीजे नितीन डीजे शक्ती यांच्याकडून एक सुमधुर संगीत. आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा. टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी. कव्वाली स्पेशलिस्ट आणि नेहमीच या गीतांमध्ये रुची दाखवणारे आमचे एकनाथजी माळी यांच्या आवाजामध्ये गायलेलं हे या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. प्रवीणजी म्हात्रे साहेब यांच्या कार्याचा गुणगौरव गाणारी ही क्रीडा स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे. बॉलर तयार. तिसऱ्या ओव्हरमध्ये वरद खानावकर आपल्याला पाहायला मिळेल. सर्व खानावकर बंधूच आज या संपूर्ण बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. प्रशांत दादा यांच्या नेतृत्वामध्ये खेळणारा संघ आज भरपूर यंगस्टर जे हनुमान नावडे टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हेच अपेक्षित आहे गावामध्ये. ज्यावेळेस ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं त्यावेळेस मात्र गावातून नवीन उदयास येणाऱ्या उद्योन्मुख खेळाडूंना, युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणं हे आपल्या जुन्या जाणत्या खेळाडूंचं कर्तव्य आहे मी म्हणेन. आणि हेच कर्तव्य सध्या रायगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्षपद म्हणून आणि गावच्या एका लेजंड क्रिकेटर म्हणून ती भूमिका निभावत आहेत. वरद खानावकर तयार. आणखीन एकदा लोअर फुल टॉस ऑन साईडला पुन्हा एकदा खेळलाय. बॉल चाललाय मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. धाव मिळाल 1. सिंगलने धाव फलक पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. धावा 30 झाल्यात. पहिला बॉल डॉट आला वरद खानावकरचा आणि दुसरा बॉलवरती सिंगल आली आहे. आजच्या रात्रीमध्ये आपण स्कोर भरपूर होताना पाहिल्या, परंतु धावा चेस जवळ होत आहेत हे देखील आपण पाहिले या मैदानावरती. कारण 3 वेळा 1 बॉल 2ची मॅच आली आणि 3 वेळा धावा चेस झाल्यात. या स्पर्धेचा आजच्या दिवसातील हा रेकॉर्ड राहिलाय. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी अर्थात तेजस चौधरी जो आतापर्यंत देखील आक्रमक राहिल्या. पहिल्या 2 बॉलवरती 3 बॉलवरती जे काही आक्रमण त्यांनी केली, षटकार चौकारांची भाषा थोडक्यात बोलली, तोच खेळाडू आता मात्र थोडासा शांत राहिलाय. पुन्हा बॉल येतोय काव कॉर्नरमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा मानस त्या ठिकाणी मात्र होता, परंतु धाडस जरा सुद्धा करता आले नाही. रिस्की रन घेऊन कोणत्याही प्रकारचा एक मोठेपणा साध्य होत नाही. सिंगल डबलने धावफलक पुढे घेऊन जाण्याचं काम करतात आणि हे इम्पॉर्टंट पार्ट आहे. जेव्हा तुमच्या बॅटमधून षटकार चौकार निघत नाहीत तेव्हा सिंगल डबल वरती प्राधान्य देणे हे देखील फार महत्वाचं आहे. ऑन साईडला उडवला बॉल बरोबर स्लॉट मध्ये आला होता आणि त्या बॉलला पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. यानंतर पहिल्या सामन्यामध्ये 2 सामन्यांमध्ये विजय मिळवलेले दोन्ही संघ i11 कोण आणि जय चिरोबा सांगडे दोन्ही टीमने तयार राहायचे. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. तिसरी ओव्हर सध्या सुरू आहे. बॉल झाले 4. 5वा बॉल वरद खानावकरच्या ओव्हरमधील तयार. ओ बॅटचा फेस खोलण्याचा प्रयत्न केला गेला होता. बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न आणि गलीमध्ये बरोबर कॅच पकडली गेली आहे. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागलाय भावार्थ 11 श्रीराम शिरडोन टीमला.
पहिली रात्र या स्पर्धेची आणि पहिल्याच रात्रीमध्ये आपण जर पाहिलं तर एकूण आतापर्यंत 10 संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळलेत आणि त्यातील जर आपण पाहिलं तर 11 आणि 12वा क्रमांकाचा संघ आता खेळतोय. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी. बॉलर तयार. वरद खानावकर ऑन टू द बॉलिंग मार्क. लास्ट बॉल टू गो. रोशन पवार बाद झालाय. त्याच्या जागेवरती प्रभाकर टकले मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर संपली. 3 ओव्हरचा खेळ संपला. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय आणि तोपर्यंत काही प्रेझेंटेशन आहेत. आपण जाऊया वैभव भोपी सरांकडे. तर सध्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत मैदानामध्ये सन्माननीय विश्वनाथजी खारके साहेब आणि सन्माननीय राजेशजी म्हात्रे, मोनीजी पाटील हॉटेल, विक्रम ढाब्याचे मालक आणि त्यासोबत अगदी शिरडण गाव म्हटलं तर जे नाव पंचाच्या भूमिकेमध्ये सातत्याने चर्चेत राहिले ते सन्माननीय संतोष चौधरी सर, त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यांच्याकडून टीमला शुभेच्छा आल्यात, त्याचाही आपण स्वीकार करूया. चौथ्या ओव्हरमध्ये प्रशांत खानावकर स्वतः बॉलिंगसाठी आलेत आणि आज मात्र जबाबदारीपूर्ण खेळ त्यांना मात्र खेळावा लागेल. भावार्थ 11 श्रीराम शिरडोन टीमच्या विरुद्ध खेळत असताना जे हनुमान नावडे टीम, दोन्ही टीममध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरमध्ये धावा आल्यात 37. पहिल्या ओव्हरला 16, दुसऱ्या ओव्हरला 13 आणि वरद खानावकरच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 1 षटकार वगळता 8 धावा आल्यात आतापर्यंत. 1 विकेट त्यांनी मिळवून दिला आपल्या टीमसाठी. 5 बॉलरचं हे इक्वेशन खरं तर खूप चांगलं आहे. वैभव भोपी सरांनी मग सांगितलं बऱ्याचशा गोलंदाजांची एक शोकांतिका आहे की 5 ओव्हरची मॅच असते, एका बॉलरला 2 ओव्हर दिल्या जातात, मग 5वा बॉलर आमचा असाच राहतो. त्यामुळे कदाचित ही स्पर्धा त्या दिशेने वाटचाल करते जिथे तुमचं स्वप्न लिहिलंय. 5 बॉलर्स. यावेळेस बॅटची एज होती, बॉल मागे चाललाय, फाईन लेगला फिल्डर पोहोचलेत, 1 रन पूर्ण केले. 2 धावेचा प्रयत्न झालाय, 2 मिळाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, 3 पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावा आल्या. 3 धावांनी इथे मात्र होईल या ओव्हरची सुरुवात. स्वतः प्रशांत खानावकर गोलंदाजीसाठी आलेत. 40 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. प्रचंड उंची आहे, ताकद तेवढीच आहे गोलंदाजामध्ये, परंतु आता आपल्या अनुभवाचा वापर ते किती करतील याकडे लक्ष लागले. कमी गतीने टाकला होता, लवकर ओळखलं बॉलला. ऑन साईडला टर्न करत असताना फिल्डर बॉलच्या मागे धावतायत, रेलिंग वरती आपटेल का, तोपर्यंत बॉल मात्र अडवण्यामध्ये आले यश. आल्या पुन्हा एकदा 2 धावा इथे मात्र पाहायला मिळतील. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॉल नीट कनेक्ट झाला नाही आणि त्यामुळेच कदाचित इथे 2 धावांवरती समाधानी व्हावं लागतंय. 2 रन आल्या टीमची टोटल, जाऊन पोहोचले 42 वरती. 42, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस समोर टाकला होता बॉल, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये राहिला परंतु दोन्ही फिल्डर पासून दूर होता, त्यामुळे कॅच करण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही. विकेट किपर पासून देखील बॉल दूर होता आणि प्रशांत खानावकर स्वतः बॉलर आहेत, त्यांच्यापासून देखील बॉल दूर राहिला आणि त्यामुळे कॅच घेण्याची संभावनाच नव्हती. तत्पूर्वी 1 रन इथे मात्र पळून पूर्ण केली. 1 रनच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 43 वरती. राऊंड द विकेट. ऑन साईडला पुन्हा एकदा कार्पेट शॉट आपल्याला पाहायला मिळतो. 1 सिंगल रन आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय. विकेटची संभावना वरती थ्रो झालाय परंतु 2 धावा नाही रोखू शकत. सेफली 2 रन पूर्ण केल्या. त्यात कौतुक करेन या ठिकाणी मात्र तेजस चौधरी
पहिल्या बॉल पासून मैदानावरती संघर्षमयरित्या उभा राहिलाय. चौथी ओव्हर सुरुवात झाली आहे, चौथी ओव्हर संपायला आली, तरी सुद्धा मैदानावरती तसूभरही त्याची एनर्जी डाऊन दिसत नाहीये. पाचवा बॉल प्रशांत कानावकर तयार राऊंड द विकेट. हा बरोबर स्लॉट मध्ये होता आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स 12वा खेळाडू हा शिरडोन टीमचा त्याने पकडलाय झेल बाहेर म्हणजे षटकार. ऐवा कॅच खरं तर या ठिकाणी मात्र ही कॅरी केली आपण समजू शकतो. ऐवा कॅचची नुकतीच आम्ही व्हिडिओ पाहिली. डायगरची नाईट स्पर्धा सध्या सुरू आहे आणि त्या नाईटच्या स्पर्धेमध्ये एका भाग्यवान ऐवा कॅच होल्डरला तब्बल 24,500 रुपये मिळालेत. एका ऐवा कॅचची किंमत अख्खी रात्र नाही मित्र म्हणून अख्खा महिना सुटला त्याचा. 4 ओव्हरची मॅच आतापर्यंत इथे संपली. 4 ओव्हरमध्ये धावा या ठिकाणी बनल्या गेल्या त्या 51 लॉस ऑफ 1 विकेट. गार गार थंडीचा महिना त्यानंतर दोन्ही अगदी जवळजवळचीच गाव आहेत. आई 11 कोण आणि त्यांच्या विरुद्ध जय चेरोबा सांगडे आणि 40 गाव प्रीमियर लीग मध्ये दोन्ही टीमचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळालाच. आणि हीच टीम आता पुन्हा एकदा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील या आमदार चषकामध्ये. दुसऱ्या फेरीतील सामना ते खेळतील, त्यातील एक संघ जाईल सुपर 12 मध्ये. आपले दरवाजे ते ठोठावतील यात तीळ मात्र शंका नाही. 51-1 या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. भावार्थ 11 श्रीराम शिरडोन. नवीन आलेला बॅट्समन प्रभाकर टकले आतापर्यंत 3 धावा त्याने केल्या. 3 बॉलमध्ये 3 धावा त्याने बनवल्यात. आणि शेवटचा बॉलर संदेश भोपी पायावरती आदळला बॉल लाऊडली अपील आणि बरोबर मध्ये सापडलाय. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. सायप्रीत लाईव्हचं क्वालिटी वर्क आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती संपूर्ण धुक्याने आच्छादलेली चादर, परंतु त्यातूनही एक चांगलं विजन सायप्रीत लाईव्ह प्रेमदादा आणि चंदूदादा या ठिकाणी मात्र देताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रेमदादा वाघमारे आणि चंदूदादा वाघमारे ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या साईप्रीतची स्थापना केली आणि त्यानंतर मात्र अनेक असे जे घटक आहेत, जे त्यांचे मेंबर्स आहेत, त्यांना मात्र घडवलं. काहींना कॅमेरामनची जबाबदारी दिली, काहींना मात्र टेक्निकल गोष्टी शिकवल्या गेल्यात. आणि हेच आहे तुम्हाला या क्रिकेटमधून मिळालेलं खऱ्या अर्थाने हे उत्पन्नाचं साधन. हे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अनेकांनाच या टेनिस क्रिकेटने भरपूर काही दिलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय बॉल, सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा आहे. तो अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि धावसंख्या 1 ने वाढत असताना ती जाऊन न पोचले 52 वरती 52. एकेकाळी असं वैभव सर सांगितलं जायचं की टेनिस क्रिकेट हा जो खेळ आहे ना, तो तरुणांना भिकेला लावणारा खेळ आहे. परंतु आजकाल जर आपण पाहिलं ना, तर ISPL सारखं फॉर्मॅट आल्यापासून प्रत्येकाची मनं बदलली आहेत, प्रत्येकाची मतं बदलली आहेत. या टेनिस क्रिकेट विषयीच्या भावना बदलल्यात. कारण की याच टेनिस क्रिकेटने आज या ग्रामीण खेळाडूंना मात्र या संपूर्ण दुनियेचं, संपूर्ण जगाचं दर्शन घडवलंय. एवढी मोठी इनामी राशी आणि आता त्यातल्या त्यात आपण जर विषय छेडायचाच झाला तर ISPL मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरसाठी जी 911 ची पोर्श गाडी या ठिकाणी मात्र दिली गेली. जगत सरकार कलकत्त्याचा वाघ म्हणून ज्याला ओळखलं जातं, आता ती कार जवळजवळ 1.25 ते 1.5 कोटी आणि 2 कोटीच्या आसपास असलेली गाडी आहे. ती क्रिकेटमधून मिळणं हे सोपी गोष्ट नाहीये. त्याचा पुढे काय रिझल्ट होईल हा प्रश्न नंतरचा आहे. कारण की पासिंगला जवळजवळ व्हाईट साठी चेक करायचे. येस,
बॅटिंग करणाऱ्या टीम कडून हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक करूया आपण. तिसरे पंच आमचे या अगदी आक्रोशाने टाकलेला बॉल, परंतु आता पंच आमचे टेक्निकल रूम मधून या गोष्टीचा उलगडा करतील आणि पंच सांगतात आमचे तिसरे अंपायर, इट्स फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम थर्ड अंपायर, सो इट्स नॉट बॉल. योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि हेच मगाशी मी सांगितलं की टेक्निकल ज्या बाबी आहेत ना त्या मात्र खऱ्या अर्थाने तपासण्याची गरज जी भासते त्यावेळेस मात्र चंदूदादा आणि प्रेमबाईंचं या ठिकाणी मात्र नक्कीच कौतुक करू आम्ही. ओ यावेळेस मात्र पहा सॉफ्ट एज आणि बरोबर विकेट किपर प्रशांत खानावकर यांच्या हातामध्ये हा विसावला झेल आणि पहिला सलामीचा बॅट्समन तेजस चौधरी इथून मात्र जाईल तंबूच्या दिशेने. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना लागलाय शिरडोन टीमला. ते द्यायचं राहिलं. एडिटिंग तर भरपूर चांगली होत राहते, परंतु आता काही गोष्टी ज्या असतात ना त्याच्याच तोंडातून ते शोभतात. खर तर गाणं क्रिसचं फेमस झालं, परंतु त्या पोराचं नाव धूम आहे. पाचवी ओव्हर या ठिकाणी मात्र संपन्नतेकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक सिंगल आली, टीमची टोटल जाऊन पोहोचली आता मात्र 54 वरती. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 4 ओव्हरमध्ये फार धावा चांगल्या आल्या होत्या. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 51 आल्या, तर या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा आल्यात. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. या मॅच थोडी उत्साह आता दिसून आली नाही. ओ कडक फटका, कडक बेधडक, परंतु फिल्डर बॉलच्या खाली स्वतःला सेफली उभा करतो आणि कॅच पकडत असताना सांगतोय हा झेल माझा आहे आणि पकडणारच. पकडलाय झेल आणि संपलाय या बॅट्समनचा खेळ. चौथा धक्का इनिंगच्या अगदी शेवटच्या बॉलवरती. धावा झाले 54 आणि 55 धावांचं टार्गेट 11च्या सरासरीने पूर्ण करायचे आहेत जय हनुमान नावडे टीमला. काय घडेल काय बिघडेल दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा या संपूर्ण मॅचची कहाणी आणि मनोहर पाटील सरांची जुबानी. टॉस होईल. I11 कोणगाव आणि त्यांच्या विरुद्ध जय चेरोबा सांगडे या दोन टीमच्या दरम्यान टॉस होतोय. प्रशांत दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. टॉस झालाय आणि सांगडे टीमने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय. चला फायनली जसं पाहिजे होतं तसंच झालंय. सांगडे टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी मात्र केला जाईल. या जय हनुमान नावडे टीम कडून ज्या धावा कशा रीतीने चेस होतील हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती येतील वैभव भोपी सर. थँक्यू.
चला वळतो आपण दुसऱ्या सत्राकडे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच खरं तर सुरू आहे आणि चला मॅच कडे आता आपण वळतोय. भावार्थ 11 श्रीराम शिरडोन. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग त्यांनी केलेली आहे, 54 रन केलेत. अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं जनमान नावडे संघानं. मित्रांनो खरं तर आज पहिला दिवस होता, थोडं मॅनेजमेंट कमिटीला थोडा वेळ लागला, परंतु उद्या स्पर्धा ठीक 4 वाजता सुरू होईल आणि 2च्या अगोदर संपेल एवढं नक्की. पहिल्या दिवसामध्ये कधी काही गोष्टी ऍडजस्ट होतात, पाहुण्यांची वाट बघायला लागते. मंडप डेकोरेटर्स बऱ्याच ठिकाणी त्यांच्याही ऑर्डर सुरू आहेत. थोडा डिले तिकडेही झाला, परंतु हरकत नाही, होतं कधी कधी. पहिलाच बॉलवर फुल टॉस होता. बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला. 1 रन इथे पूर्ण केले जाईल. सलामीवीर फलंदाज साहिल खानावकर, रुपेश पाटील ओपनिंग ब्लास्टर्स आलेत आणि गोलंदाजीच्या मार्कवर भालचंद्र कातकरी हे पहिली षटक हातात आहे शिरडोन संघाकडून आणि पहिल्या बॉलवर आली सिंगल रन. आमदार चषक 2026 पहिलं पर्व स्पर्धेचा आपण अनुभवतोय. थोडं पिकअप शॉट खेळाय. फुलर लेंथ वरील बॉल पायांवर टार्गेट होतं गोलंदाज भालचंद्र यांचं आणि फ्लिक चांगला केलाय बॉल रुपेश पाटीलनं. एक सिंगल इथे मिळेल. मोरिया क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ मोहो खरतेर रायगडचे भाग्यविधाते माजी खासदार लोकनेते रामशेट्टी ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाचं अमृत महोत्सवानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक 2026 पहिला दिवस रात्र खेळ सध्या सुरू आहे. हा फुल टॉस नो बॉल वेस्ट ऑफ हाईट वर चेंडू होता. नो बॉल पंचांनी दर्शवला. 1 रन तिथे पूर्णही होते. अपकमिंग असेल आता फ्री हिट. लक्षात घ्या उद्या टीम्स वेळेवर यायचे. 4 वाजता कोणत्याही परिस्थितीमध्ये बॉल डिलिव्हर्ड होईल. ऑर्गनायझर कमिटी तर सूचना देईल नो डाऊट. चला ह्याच गोष्टी चर्चा होते. फिल्डिंग टीम मधून काही खेळाडू सांगत होते फिल्डिंग तुम्ही हळवतायत, परंतु गोलंदाजाला माहिती होतं स्ट्राईक रोटेट झाले त्यामुळे फिल्डिंग शिफ्ट करू शकतो. ओ काय बॉल आहे, झपकन आतमध्ये येत होतं. सरप्राईज केलाय बॉल खरं तर. ड्यू फॅक्टर वाढलाय. थंडीचं प्रमाण आता वाढलंय. भरपूर हवेमध्ये आर्द्रता आहे. टेम्परेचर टोटली डाऊन झालंय. गुणवत्ता बघायला मिळते भालचंद्र कडून. सध्या गोलंदाजीमध्ये एक बॉल वगळला जो वेस्ट फाईट वर होता तो वगळला, तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली आहे भालचंद्र कातकरी. इनफिल्डच्या वळून खेळायचं होता. हाही फुलटॉस बॉल होता. जवळपास आतापर्यंत 3 फुलटॉस आलेत, त्याचा वापर नाही करता आला. बॅटिंग टीम जनमान नावडे संघ कदाचित त्यामध्ये स्ट्रॅटर्जी देखील असते. जेव्हा आव्हान माफक असतं 5 षटकामध्ये 55 करायचे आहेत आणि तेव्हा जाऊन कधी कधी स्ट्रॅटर्जी हीच असते की सुरुवातीला विकेट्स गमवायच्या नाही, सिंगल डबल करायच्या स्ट्रॅटर्जी असतात. 5 रन ऑन बोर्डवर बघतो आपण सध्या. हो हा बॉल वाईट बॉल बघायला मिळत आहे. चला सुदैवानं पाठीमागे बॉल स्टॉप केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये कधी कधी हे बॉल जर एकदा निघाले तर डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन थांबतात.
अतिरिक्त रन आली आहे मागील बॉलवर. टोटल स्कोरबोर्ड 6 वर पोहोचलाय. 6 ऑन बोर्ड. टॅप केलाय बॉलला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाठीमागे फिल्डर आहेत. कोणतीही रन मिळणार नाहीये. भालचंद्र 5 षटक 5 गोलंदाज आहेत. 11चा रेकॉर्ड रन रेट आहे. 6 वर सध्या संघ पोहोचलाय. पॉवर प्ले मध्ये भालचंद्र चांगली गोलंदाजी केली. 21 स्कोरिंग शॉट आतापर्यंत खेळू दिलेला नाहीये. अंतिम बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. हो परफेक्ट वाईड यॉर्कर. रिस्की रन. डेंजर रनकडे बॅटर धावतायत. पूर्ण होईत ही रन. पहिले षटक पॉवर प्लेचं भालचंद्रचं आता संपुष्टात आलंय आणि ज्यामध्ये कोणती विकेट न गमवता जहानमान नावडे संघ पोहोचलाय. टोटल 7 धावांवर 7 विदाउट लॉस. हिंदुत्वाचं बोर्ड 7 वर सध्या बघा मिळते. थोड्या आवाजावर आता आम्हाला थोडी पाबंदी करावी लागते. याचं कारण आहे मध्यरात्र झाली आहे. 2:40 आणि याच्या पलीकडे थेट बोनशेत बोकरपाडा वेगर यामध्ये अनेक सोसायटीज आहेत. स्पर्धा आपल्याला कंप्लीट करायची आहे कंटिन्युअसली 5 दिवसांमध्ये. 5 दिवस रात्र आणि त्यामुळे काही बंधन आमच्यावर आहेत आणि त्याचं पालन आपण करतोय. त्यामुळे थोडीशी आता आवाजावर पाबंदी पण आणली. स्कोरबोर्ड 7 वर आहे. 2 एक्स्ट्रा आले होते या ओव्हरमध्ये. 1 फाईट आणि 1 नो बॉल. 2 एक्स्ट्रा चेंडू डिलिव्हर झाले होते. तेजस चौधरी सज्ज झालाय. खेचायचं होतं. लाऊड अँड लिटल साऊंड ऑफ द बॅट कॉट बिहाइंड द विकेट. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम नावडेला आता मिळेल. विकेट त्याला मिळाली आहे. बॅटर बाद झालेत. आतापर्यंत आपण बघू शकता साहिल खानावकर महत्वाचा खेळाडू खरं तर या टीमचा. असं ओपनर म्हणून त्याला मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं. प्रथमेश खानावकर नवीन बॅटर आलाय 3ऱ्या क्रमांकावर. 7 धावसंख्या सध्या फळकावर आहे. 55चं लक्ष आहे. चांगला फटका खेचलाय. थोडा पिकअप थोडा टायमिंग. दुसरीसाठी निघालेत आणि हे काय ओ माय गॉड. दुसरी धाव मुलात झालीच नसती परंतु आता 3 रन बनतील. जीवनदान मिळालं. बॅटरला ऑलमोस्ट विकेट मिळाली होती. चुकीच्या एंडला पवनचं लक्ष नव्हतं. त्याच्याकडे समोर स्टंप रिकामी होती. खेळाडू फार दूर होता स्टंपपासून परंतु त्यांनी नॉसंग एंडकडे हिट करण्याचा प्रयत्न केला आणि परिणामतः 3 रन पूर्ण झाले त्या बॉलवर. बेनिफिट मिळालंय खरं तर या ओव्हर थ्रोचं बॅटिंग टीमला. धावसंख्या झालेली आहे टोटल 10-10. तेजस चौधरी पहिला बॉल विकेट. दुसऱ्या बॉलवर ट्रिपल आली. लाऊड अपील. हार्ट फॅक्टरचा विचार. पुन्हा एकदा रिस्की होती रन. चुका करतोय शिर्डनचा काय करतोय मैदानामध्ये. लेग बॅटच्या स्वरूपाने 2 रन येत आहेत. खरं तर बॅट मधून रन येत नाहीयेत. मागील 2 धावा ही 1 एक्स्ट्रा या चुका केल्या होत्या मोरबे संघानं आणि जेव्हा शेवटच्या बॉलवर तो सामना आला तेव्हा त्यांना त्या चुकांची किंमत कळाली. धावसंख्या झालेली टोटल 12. 1 विकेटच्या मोबदल्यानं निघालाय तेजस बॉलिंग ट्रॅकवर. चांगला फटका आहे. हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चेंडू चाललाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर.
मच needed for 4 रन. आपल्या बॅटर रुपेश पाटील या खेळाडूच्या बॅट मधून स्कोरबोर्ड सध्या 16 वर पोहोचतंय. थोडा वेग मिळालाय धावगतीला. त्याच्या अगोदर स्ट्राईक रोटेट झालं होतं, त्यानंतर लेग बाईटच्या त्या 2 धावा त्याही तेवढ्या महत्वाच्या होत्या. चौकार आलाय, स्कोरबोर्ड 16 वर पोहोचतंय. थोडं रुपेश पाटील आपले हात मोकळे करतोय. चला प्लीज मॅच आपण ऑन करायचे. मॅच बॉल महत्वाचा असतो प्रत्येक टीमसाठी. तो आलाय मैदानामध्ये. हो, फ्लिक ऑफ द रिस्क गमावलाय. ही संधी गमावली आहे. चुकांवर चुका सध्या करतोय संघ. सध्या मैदानामध्ये फिल्डिंग करत असताना आत्ता देखील खरं तर चेलची संधी होती, त्यावर 1 रन मिळेल. रुपेश पाटीलला जीवनदान. स्कोरबोर्ड 17 वर पोहोचला. याच्या अगोदर धाबाचं जीवनदान. बघायचंय मॅच कुठपर्यंत जाऊन पोहोचेल. तेजस पाणी हवंय, पाणी घेऊन जा. बॅटरला पाणी हवंय. स्कोरबोर्ड सध्या पोहोचलाय. टोटल 17 धावांवर. फॉलो तयार. थोडा सामना थांबला होता, थोडं बॅकपेन आलं होतं. बॅटरला 1 रन इथे मिळेल. 1 रन पूर्ण झाले. धावसंख्येनं थोडा वेग देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. तेजस चौधरी फिल्डिंग मध्ये हवी तेवढी साथ अजून जेवढी साथ हवी होती तेवढी मिळालेली नाहीये. 2 षटकं संपतायत. स्कोर बोर्डवर धावा लागलेले आहेत 18. चेंडू आणि धावांमध्ये अंतर तुम्हाला जरूर बघायला मिळेल. 55 धावांचं हे लक्ष. अजूनही येणारे 18 बॉल आणि 37 धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
सर थोडंसं स्पीडअप करूया आपण. नवीन बॅटर आता अगदी ज्या पद्धतीनं कामगिरी करतायत. रुपेश पाटील रिटायर्ड हर्ड असताना ते खरं तर खेळाडू कक्षामध्ये परत गेलेत आणि त्यामुळे नवीन बॅटर येत आहेत. अंकित वाजेकर गोलंदाजी मार्कवर आहे. नवीन बॅटर आलाय प्रशांतजी खानावकर, रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष ते बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये आलेत. फॉलोइंग खेळायचं होतं. एक रन पूर्ण झाले. पुढे पाठीमागे स्क्वेअर लेग मध्ये सिंगल इथे बनते. धावसंख्येचं टोटल पुढे चाललाय. 19 धावा सध्या फळकावर बघायला मिळतील. काही स्कोरिंग शॉट हवेत. अगदी बघतो आपण टेक रात्रीचे 2:50 झालेले आहेत. 3 वाजता आहेत जवळपास. 2 मॅचेस यानंतर अजून खेळायच्यात आपल्याला. उद्या एवढा वेळ होणार नाही मुलात. उद्या लवकरच स्पर्धा सुरू होईल, लवकर संपेल. आज आपण 3 तास लेट झालो, त्या कारणास आपण 3 तास पुढे लेट होतोय. बाकी बॉलवर आक्रमण करायचं होतं. प्रशांतजी खानावकर 19 वर हे टोटल सध्या आपण पाहतोय बोर्डवर. भरपूर आपल्या आयुष्यामध्ये क्रिकेट त्यांनी खेळाय. ओ फुलटॉस, नशिबाची साथ चकमा खाला होता बॅटरनं. तेवढाच विकेट किपरला चकमा देत असताना लॉंग स्टॉप मध्ये आलेला हा 22 चा चौकार आपण पाहतोय. एक्स्ट्रा फोर बघायला मिळत आहे. टोटल स्कोरबोर्ड 23. 15 बॉल 32 धावांची अजून आवश्यकता या मॅच मध्ये. सामना अजून दोन्ही टीम कडे ऑन आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरकले. बॉल चालला डीप मध्ये. बिट विकेटला थोडी पॉवर जनरेट करायची होती. 1 रन या बॉलवर संपादित केली जाईल. अजूनही सिंगल संघ पुढे पोहोचलाय. धावसंख्या झालेली 24. 14 बॉल 31 धावांची गरज आहे. 31. झेल मात्र इतर डिपला जाईल. प्रथमेशच्या खेळीचा अंत झालाय. बघा आमचे साडो रोशन पाटील, कांचनचे पालकर रोशन पाटील, संदेश ऐके, चला मॅच कडे वळतोय. मागे बॉलवर विकेट आले. हो लेग कॅटर बॉल खूपच चांगला. षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली बोर्डवर टोटल 2 षटकं. अगदी जे पहिले तेवढेच यशस्वी होते आणि त्याहून सुंदर अंकित वाजेकरचं हे षटक होतं. एक बॉल जो 22 न चौकार गेला होता तरी देखील या ओव्हरमध्ये टोटल पकडले तर 6 रन. 22 4 ऑन बोर्डवर धावा लागलेले 24. 12 बॉल आणि 31 धावांची अजूनही गरज आहे. बारा बॉल 31. 2-3 स्कोरिंग शॉट लागतीलच नावडे टीमला या मॅच मध्ये. आज थोडस लेट सुरू झालं. रिअली सॉरी फॉर दॅट. परंतु उद्या 4 वाजता स्पर्धा नक्कीच सुरू होईल. 2 वाजताची डेडलाईन आहे उद्याची.
महत्वाचं षटक घेऊन आले प्रशांतजी खांडावकर यांना त्यांची पॉवरफुल फटके या क्षणाला दाखवावं लागणार आहेत, कारण 12 बॉलमध्ये 31 धावा करायचे. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन, सेकंड ओव्हरमध्ये 9, थर्ड ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त गोलंदाजानं 2 रन खर्च केले, परंतु त्या ओव्हरमध्ये 6 रन आलेत 22च्या पकडून. 12 बॉल 31. देवेंद्र मुकादम महत्वाचा टर्निंग पॉइंट ओव्हर घेऊन आलेत गोलंदाजीच्या उंबरट्यावर. चला ऑर्गनायझर कमिटी लिमिटेड थांबा, काही जाऊन झोपा, उद्या लवकर या. अर्धे अर्धे व्हा आता. समोरून टर्न केल्या प्रशांतजी खानोकर, प्रयत्न चांगला होता त्यांचा या बॉलवर हमला करायचा, हल्ला करायचा. डॉट बॉल तिथे आलेला आहे. ऑफ कटर बॉल होता, ढकललाय खरं तर, गतीनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. ओ फुटबॉल साईडला ऑलमोस्ट थांबवलं होतं, परंतु लास्ट मोमेंटला डाव्या पायानं बॉल स्टॉप केला, परंतु उजव्या पायानं बाहेर गेलाय. 4 रन मिळतील. फार निर्णायक हा चौकार होता. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे चाललाय. 28 बघा मिळत आहे, 28. डान्सिंग डाऊन द विकेट, क्रॉस बॅटने खेचलाय, बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला. 1 रन, सिंगल. धावसंख्या चाललेली टोटल 29. देवेंद्र मुकादम, परफ्यूम डिलिव्हरी, मातीचा सुगंध देणारा हा चेंडू होता. रॉंग वन. देवेंद्र मुकादम स्पेशालिस्ट बॉल, रॉंग वन त्याचा. वाईट दिलं का पंचांनी? यस. हाईट फॅक्टर बद्दल होय, तुम्ही DRS घेऊ शकता जो तुमच्याकडे उपलब्ध आहे. फिल्डिंग टीम पंचांशी बात करण्यापेक्षा तुमच्याकडे DRS आहे, डाऊट्स असेल तर तुम्ही घेऊ शकता, आणि त्याने DRS ची मागणी केली आहे. करा सर, चेक करा. यस, इट इज वाईट बॉल. DRS चेक केलेला आहे, इट इज वाईट बॉल. तुमचा 12वा खेळाडू तिथे बसलाय, त्याने स्पष्ट इथोने पाहिला ऑन स्क्रीन, साइड अँगलनं ते पण. धावसंख्या फलकावर धावा लागले टोटल 30 धावा सध्या बघायला मिळत आहेत. चेंडू आणि धावांमधील अंतर जे आता राहिलेलं आहे, 9 चेंडू 25. एक अचानक अचंबित करणारा राहिला हा बॉल. काय टेकअप केलाय चेंडूनं. नऊ चेंडू 25 ते 8 बॉल 25, आणि हा फटका इथे फसलाय. वातावरणाचा भरपूर परिणाम झालाय. अजून एक विकेट इथे मिळते. 2 स्कोरिंग शॉट आले तर चित्र बदलू शकलं असतं. खरं तरी लोअर फुल टॉस देवेंद्रने हा बॉल हवेमध्ये टॉस केला होता, परंतु जेव्हा बॅटरकडे हा चेंडू चालला होता साकेरींकडे, तेव्हा तो डीप होत लो होत चालला होता.
अंकित वाजेकरनं हा झेल टिपलाय. नवीन बॅटर येईल, हल्ला बॉलच करावा लागेल आता सद्यस्थितीमध्ये. धावसंख्येचं टोटल आता उर्वरित चेंडू आणि धावांमधील अंतर राहिलंय. पंचवीस धावांची अजूनही गरज आहे. शेवटचा एक बॉल मॅच मध्ये इन राहायचं असेल तर या बॉलवर एक आक्रमक शॉट यायला हवा. हेच प्रशांतजी खानावकर यांनी बॅटरला समजावलं असेल. 7 बॉल मध्ये आता 25 धावांची गरज आहे. इम्पॉर्टंट बॉल आहे, टर्निंग पॉइंट बॉल आहे. आयुष खानावकरचं सायकलेनकडे सोडू दिलाय. बॉलला एक्स्ट्रा येईल, वाईड येईल, एक्स्ट्रा मध्ये कन्वर्ट केलं जाईल. या धावेला 24 धावांची गरज राहिली. आता 7 बॉल मध्ये 4 षटकार टोकायचे. या बॉलवर एक आला तर मॅच मध्ये इन होऊ शकतो. शेवटून सांगणार एक चांगला बॉल जर देवेंद्रने फेकला तर थोडस वरचढ तेही राहू शकतात. काही घडेल. पुन्हा एकदा टेक ऑफ केला हा बॉल, तोही बॉल डॉट आलाय. सगळं काही आता प्रशांतजी खानावकर यांच्या बॅटवर अवलंबून राहिलंय. कारण अखेरचे 6 बॉल आणि 4 षटकार ठोकावे लागतील. बॉल हवे ते तरंगतोय. एक रन पूर्ण झाले. दुसरी धावेची गरज आहे आणि होय वर थ्रो आला होता कीपरकडे, परंतु 2 रन पूर्ण झालेत या बॉलवर. 5 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. हल्ला बॉल, ताबडतोब हल्ला बॉल करावा लागेल. आम्हाला आठवतात त्या प्रशांतजी खानावकर यांच्या काही इनिंग भाग गेलो तलोजा स्पर्धेसारख्या एक मोठ्या स्पर्धेमध्ये काय बॅटिंग अगदी. आणि आता 30 धार दाखवावे लागेल. 5 बॉल 22 धावांची सध्या गरज राहिली आहे. एक आला तर एनर्जी वाढेल. ऑफ कटर राहिलाय. बॉल फसवलाय. खरं तर गोलंदाजानं युक्ती प्रयोग केलाय. बॉल डिलिव्हर करत असताना बॅटरच्या थोडा दूर केला, परंतु झपकन बॉल आतमध्ये येत होता. 4 मध्ये 22 राहिलेत आता उर्वरित. आणखीन एक गती कमी केली, आणखीन एक स्लोअर बन. 55 धावांचं आव्हान असताना शेवडून संघांना गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स आणि ते व्हेरिएशन्स फार इम्पॉर्टंट ठरले त्यांच्या या रन डिफेन्स मध्ये. आणि आता वेगवान बॉल आहे. खेचला फटका फुलल्यानं तिथे मिसफिल्ड केली आहे, परंतु कोणतीच रन इथे मिळणार नाहीये. अखेरच्या आता 2 बॉल उर्वरित राहिलेत. 30चं प्रमाण भरपूरच आता वाढत चाललंय. 2 बॉल 22. टासिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट प्रॉपर झालेला नाही. आणखीन एक डॉट बॉल इथे बघायला मिळते.